असे शेकडो माणसं जमा केले माझ्या राजांनी. त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची सुरुवात माझ्या राजांनी केली. राजांनी काय सांगावं महाराज, इतिहास फार मोठा आहे. तुमच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मी अजूनही अभ्यास करतोय. तब्बल 60 पुस्तकांचा अभ्यास करतो महाराज मी. मला शिवचरित्र येतं असं अजूनही म्हणत नाही मी. अजूनही चांगला अभ्यास करतो आणि एकदम सखोलातलं सखोल त्या अभ्यासाचं महत्व जाणून घेतो, ते लोकांना सांगतो. वय वर्ष 12 म्हणजे खेळण्याचं वय आहे. पण त्या काळामध्ये माझ्या राजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. नीट वाक्य आहे का? 18 पगड म्हणजे नेमकं काय? आपल्या ज्या पोट जाती आहेत, आपल्या परिपूर्ण पोट जाती त्या काळामध्ये अगदी विखुरलेल्या होत्या आणि त्यांच्या पगड्या वेगळ्या वेगळ्या होत्या. फेटा आहे ना, फेटा म्हणजे पगडी. हे सर्व वेगळे वेगळे झाले होते. सर्वांना एका छत्राखाली आणलं आणि सर्वांना एका छत्राखाली आणून त्यांना आपली बरोबरी दिली. याला म्हणतात छत्रपती. आता ते छत्रपती करायला